हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा विशाल असा मोर्चा काढण्यात आला आहे। आक्रोश मोर्चा ज्याचं नाव ठेवण्यात आले आहे। जाणून घेऊया आंदोलनकर्त्यांकडून काय प्रमुख मागण्या आहेत, काय सांगाल? हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्रातील हजारो प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून शासनाकडे आपल्या काही मागण्या घेऊन आल्या आहेत। वारंवार शिक्षकांवर आरोप केले जातात की शिक्षक शिकवत नाही, परंतु शासनाच्या या उपद्रवी धोरणामुळे शिक्षकांना शिकवण्यासाठी वेळच नाही आहे। इतक्या प्रकारचे अशैक्षिक कामं शिक्षकांवर लादले आहे की आमची आता मागणीच मुळात ही आहे की शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या। विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जो वेळ पाहिजे तो वेळ दिला जात नाही। अशैक्षणिक कामामुळे आम्ही सर्व त्रस्त आहोत। राज्यातील 29,000 शिक्षकांच्या जागा रिक्त आहे। एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 1365 जागा रिक्त आहे। पालघर जिल्ह्यात 2200 जागा रिक्त आहे। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने नेमकं शिक्षकांनी काय करावं? वेगवेगळे अशी कामं, बीएलओचं काम सातत्याभर वर्षभर चालू आहे। बीएलओच्या कामामुळे शिक्षक शाळेतही राहू शकत नाही अशी दयनीय अवस्था आहे। ऑनलाईन कामं, ऑफलाईन कामं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकाला जाऊच देत नाही। आम्हाला एक प्रकारचं षडयंत्र वाटते की विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक गेला नाही म्हणजे गुणवत्ता निर्माण होणार नाही आणि पर्यायानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद होईल। या धोरणासाठी आम्हाला वारंवार आंदोलन करावं लागत आहे। आम्ही या जुलै महिन्यात 5 सप्टेंबरला आंदोलन केलं, पण या मगरूर शासनाला जाग आली नाही, म्हणून हा आक्रोश मोर्चा आज आम्ही काढलेला आहे। किती जुनी मागणी आहे आणि नागपूर अधिवेशनाच्या वेळेस कितीदा ही मागणी धरण्यात लावण्यात आली आहे आणि आतापर्यंत न्याय मिळालेला आहे? वेळोवेळी मागणी धरण्यात आलेली आहे। मंत्रालय पातळीवर संबंधित किती वर्षापासूनचा हा मोर्चा काढण्यात येतो विधान भवनात? हा मोर्चा आहे, हा इथला मोर्चा आहे तो 1999 पहिला मोर्चा काढला, त्यांना 15 मध्ये काढलाय, आता 10 मध्ये काढलाय आणि आता हा मोर्चा काढतोय आम्ही। आणि शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात सातत्यपूर्ण प्रश्न जे आहेत ते प्रश्न मांडून, आणि हे प्रश्न आहेत ते शिक्षकांचेच नाही तर ते विद्यार्थ्यांचे पण प्रश्न आहेत आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिक्षक समिती खूप आग्रही आहे। आणि हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करते, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं अशी संघटनेची धारणा झालेली आहे। या सर्व अशा घडामोडी करून आणि अशा सगळ्या घाट घालून काय वाटतंय की खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्यात येते आणि ज्या सरकारी शाळा त्यांना बंद करण्याचा किंवा त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होतोय, असं काय वाटतंय? अगदी तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे। गेली बरीच वर्ष आम्ही जिल्हा परिषद शाळा व्यवस्थितपणे टिकाव्यात, शासनाकडूनच त्या चालवल्या जाव्यात म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय, पण शासन स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे आदेश काढून ह्या शाळा बंद कशा पडतील अशा पद्धतीचे जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत। आत्ताच शाळा समूह योजनेसारखी योजना महाराष्ट्रामध्ये आणण्याचा घाट शिक्षण विभागाने घातलेला आहे की ज्याच्या माध्यमातून जवळपास या राज्यामध्ये 15,000 शाळा बंद होण्याची भीती आहे आणि 15,000 शाळा बंद झाल्या तर 30,000 शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण होणार आहे। एकीकडे गुणवत्तेची चर्चा होत असते आणि दुसरीकडे मात्र हजारो रिक्त पदं ठेवून कसल्याही प्रकारचा न्याय शिक्षणाला दिला जात नाही। त्यामुळं उद्याच्या काळामध्ये 100% जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेलं हे प्राथमिक शिक्षण, गोरगरिबांचं शिक्षण, सर्वसामान्यांचं शिक्षण निश्चितपणे बंद होईल अशीच खात्री आम्हाला हल्ली वाटायला लागलेली आहे। आणि म्हणून या मुख्य मागणीसाठी विशेषतः हे सगळं होत असल्यामुळं आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं जे काम आमचं आहे तेच काम प्राधान्याने आमच्याकडून केलं जात नाही आणि म्हणून आमची प्राधान्याने मागणी की आम्हाला आता विद्यार्थ्यांना शिकवू द्या। आमच्याकडे जी दुसरी अशैक्षणिक कामं अगदी 100-150 जर यादी बघितली तर जवळपास 100च्या वर अशैक्षणिक कामं दिली जात आहेत की ज्या कामांच्या माध्यमातून शासनालाही कसला फायदा नाही, शिक्षण व्यवस्थेला कसला फायदा नाही आणि त्यामुळं ही कामं बंद करून आम्हाला कुठेतरी जाणीवपूर्वक शिकवू देत, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देऊ दे, ही आमची प्राधान्याने भूमिका आहे। आणि जर शासन या पद्धतीने विचार करणार नसेल, आमचे प्रश्न निर्णायक स्वरूपामध्ये आणणार नसेल, आर्थिकदृष्ट्या विचार केला तर आमच्या किमान मागण्या आहेत 2005 नंतर सेवेत आलेल्या लोकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वेतन आयोगातल्या काही त्रुटी बंद कराव्यात। आता एक हास्यास्पद विषय खरं तर होतोय, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यालय राहण्याच्या संदर्भानं आम्हाला सक्ती केलेली आहे, पण आज जर आम्ही बघितलं तर मुख्यालयापासून किंवा आमच्या कार्यालयापासून आम्ही 10-20 किलोमीटरच्या 25 किलोमीटरच्या अंतरामध्ये कुठेही राहून व्यवस्थित आमची मागणी अशी आहे की मुख्यालय राहण्याची सक्ती करण्यापेक्षा आम्ही गुणवत्ता काय देतो इकडे प्रशासनाने जास्तीचं लक्ष द्यावं। आणि त्यामुळं काही लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रामध्ये आक्रमकपणे शिक्षकांचं घरभाडं बंद करावं अशा प्रकारचा विचार मांडतात आणि त्याचाही खरं तर आम्ही आज मोर्चाच्या निमित्तानं जाहीरपणे निषेध व्यक्त करतोय। आमची शासनाला मागणी आहे, आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी आहे, आमचे जे प्रश्न आहेत
त्या प्रश्नाला न्याय देण्याच्यासाठी तातडीनं लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करावी, त्यासाठी मीटिंग आयोजित करावी आणि आमच्या प्रश्नाला न्याय द्यावा. आणि जर तसं झालं नाही, या प्रश्नाला न्याय मिळाला नाही, तर ही लढाई पुढच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत तीव्रपणे आम्ही लढण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत. कारण शिक्षक समिती ही संघर्ष करणारी संघटना आहे. गेली अनेक वेळा आम्ही याच नागपूरमध्ये अनेक वेळा मोर्चे काढलेले आहेत. अनेक 25-25, 30-30, 40-40 हजार लोकांचे मोर्चे काढलेले आहेत. त्यामुळे आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्यांना शासनानं तातडीने न्याय द्यावा, ही आमची रास्त. आताच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे? आत्ताचं सरकार हे अरे काय कळतं का, सध्याच्या शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत या मोडकळीस काढण्याचं धोरण सुरू केलेलं आहे. शाळा समूह योजनेअंतर्गत 20-20, 25-25 शाळा एकत्र करून आणि ग्रामीण भागातल्या ज्या खेड्यापाड्यावरची मुलं आहेत, विशेषतः मुलींना शिक्षणापासून दूर करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. खाजगीकरण, कंत्राटीकरण हे सर्व करून आणि या जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस करून त्या खाजगी संस्थांकडे कशा देता येतील म्हणून दत्तक पालक योजना सुरू केली. आणि असं जर झालं तर भविष्यामध्ये निश्चितपणे ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहील. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून आमची अशी भूमिका आहे, जर शासनाने हे धोरण मागे घेतलं नाही तर अगदी आटीतटीची लढाई करण्याची किंवा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. शिक्षक समिती ही विद्यार्थ्यांसाठी लढणारी संघटना आहे. यामध्ये शिक्षकांच्या आर्थिक कोणत्याही मागण्या नाही. हजारोने शिक्षकांची पदं रिक्त आहेत, केंद्रप्रमुखांची पदं रिक्त आहेत, जाणीवपूर्वक ते भरले जात नाही आणि म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा आजचा मोर्चा काढलेला. एकूणच असं सांगता येईल की सर्व शिक्षा अभियानाचा पुरस्कार सरकार करतं म्हटलं. या पद्धतीनं या शिक्षकांना अवाढव्य काम देऊन किंवा रिक्त पदं न भरता किंवा अनेक अडथळे आणून एका बाजूनं या शिक्षकांना वेठीस धरण्याचं काम हे सरकार करतंय. बघूयात या आक्रोश मोर्चानंतर आता तरी सरकार काय भूमिका घेत आहे आणि यावर काय समाधान काढतंय. महाराष्ट्र TV 24 साठी कॅमेरा पर्सन कुणाल पानूरकर सह अचल लोखंडे, नागपूर.